नमस्कार. आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आज आपण सिम्बल्स बद्दल बोलणार आहोत. काल आपण मणिरेकी ग्रँडमास्टर ह्या क्लासमध्ये आपण ज्या काही पैशाच्या संदर्भात ज्या अडचणी असतात त्याबद्दल आपण बोललो. वैयक्तिक समस्या असतील किंवा ज्या समस्या वारंवार येतात त्या समस्या असतील त्याच्याबद्दल आपण बोललो. तर आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपण आपण मणिरेकी ग्रँडमास्टर मध्ये जे काही सिम्बल्स शिकणार आहोत ते त्या सिम्बल्स बद्दल आपण बोलणार आहोत. आणि उद्या पूजाताई तुमचा पहाटे तुम्हाला जर शक्य असेल सकाळी 6ला तर आपण अटेंडमेंट देऊ तुम्हाला. ओके, शक्य आहे का 6 वाजता? हो, शक्य हो, आहे. मग उद्या सकाळी 6 वाजता होईल शक्य. तुमची अटेंडमेंट करू आपण. ओके, ठीक आहे. मग आता सुरू ओके, करूया. चालेल. मी स्क्रीन शेअर करतेय. हम्म. आपण मणिरेकी ग्रँडमास्टर मध्ये सिम्बल्स बघणार आहोत. तर ह्या आहेत स्टेफनी ब्रेल. काल आपण स्टेफनी ब्रेल यांच्याबद्दल बरीच माहिती घेतली की ह्यांना मेडिटेटिव्ह स्टेजमध्ये ध्यानामध्ये त्यांनी मणिरेकीला शोधलं किंवा मणिरेखी त्यांना मिळाली. गॉड करून त्यांना जे गिफ्ट मिळालं ती मणिरेखी त्यांना मेडिटेटिव्ह हम्म. स्टेजमध्ये ध्यानाच्या स्टेजमध्ये त्यांना ती मिळाली. आणि मग त्यांनी एवढी सगळी जे काही नोट्स आहेत त्यांनी जे सिम्बल्स शोधले हे सगळं त्यांनी नंतर आपल्यापर्यंत द्यायचं काम केलं. आपण ज्या वेळेला मणिरेखीचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेला असं नाही की आपण सिम्बल्स घेतले आणि आपण फक्त आणि फक्त थोडंसं वर्क केलं की झालं नाही. पण ज्या वेळेला तुम्हाला मणिरेखी शिकायची आहे तर तुम्हाला मणिरेखीचं रोज मेडिटेशन तर करावं लागेलच. पण त्यासोबत पैशासोबतच्या आपल्या ज्या काही मानसिक सामाजिक भावनिक जे काही तुमच्या मनात असेल पैशा संदर्भातलं जी काही नकारात्मकता असेल ती काढून टाकावी लागेल. आणि स्वतःच्या शरीराला इतकं कॅपेबल बनवलं पाहिजे, इतकं स्टेबल बनवलं पाहिजे की कोणतीही नकारात्मकता आपल्या जवळ येऊ शकणार नाही. आपण 6 जार टेक्निक पण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं होतं की ह्या 6 जार टेक्निकमुळे आपण पैशाबद्दलचे आपले बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात. ह्याच्यामधून आपण जर याप्रमाणे पैशाचं विभाजन केलं तर आपल्याला प्रत्येक म्हणजे स्वतःच्या ग्रोथसाठी समाजाच्या ग्रोथसाठी भरपूर सारं काम करता येतं. आणि आपण सुखी जीवन जगू शकतो जर का तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचं याप्रमाणे विभाजन केलं तर. आपण काल ते पण बघितलं की आपले गोल्स आपण काय काय करू शकतो मणिरेकी ग्रँड मास्टर हा कोर्स केल्यामुळं हे आपण बघितलं. आपण बरेचसे सिम्बॉल बघितले जे काही जुने आहेत ते आपण सिम्बॉल्स बघितले. आता पैशाबद्दलचे आपण ज्या वेळेला जीवन जगत असताना व्हायब्रेशन्स क्रिएट करतो. आपण हे व्हायब्रेशन्स अगोदरच्या पण कोर्समध्ये बघितलेले आहेत. पण आपण ऍज अ टीचर म्हणून स्वतः इतकं स्टेबल व्हायला पाहिजे की आपण नेहमी ह्या वरच्या फ्रिक्वेन्सीमध्ये असायला पाहिजे. म्हणजे लव, एक्सेप्टन्स, न्यूट्रॅलिटी, करेज ह्यामध्ये म्हणजे आपण हे वरच्या 700 पर्यंत तुम्हाला जे दिसतंय किंवा 700च्या वर जी फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण असलं पाहिजे. आपण ऍज अ टीचर म्हणून आपण जे ग्रँड मास्टर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण जे काही काम करणार आहे तर आपण आपल्या आपल्या मनाची फ्रिक्वेन्सी ही वरच्या बाजूला ठेवली पाहिजे. ह्या खालचे जे काही घटक आहेत ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यापासून थोडंसं दूर राहिलेलं चांगलं. कारण ते आपली फ्रिक्वेन्सी कमी करतात. व्हायब्रेशन्स काय होतात मग तेच व्हायब्रेशन्स आपण आपल्या आभामंडलामध्ये तयार होऊन ते निसर्गाला दिले जातात, युनिव्हर्सला दिले जातात आणि मग त्याप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो. मग तीच गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होते. म्हणून व्हायब्रेशन्स हे नेहमी वरचे ठेवायचे की जेणेकरून आपल्याकडे अट्रॅक्ट होणारी वस्तू सुद्धा किंवा आपल्याकडे अट्रॅक्ट होणारी एनर्जी सुद्धा चांगली एनर्जी अट्रॅक्ट होईल. तुझ्या ते मी रेकॉर्डिंग सुरू केलंय ना? एकच झालंय की हा, रेकॉर्डिंग काय सुरू आहे. म्हणताय?
सुरू झालंय ना रेकॉर्डिंग? ओके. हा ठीक आहे. मग मॅडम आता थांब, हा हो हो आपण सुरू आहे. आपण ज्या वेळेला मणिरेखीमध्ये मागच्या वेळेला आपण डॉलर, युरो, पिरॅमिड, रुपीज, मिळा, स्टार आणि मॅनिफेस्टेशन हे सिम्बॉल बघितले. तर ज्या वेळेला तुम्ही आपण हा पहिला जो आपण हा पिरॅमिडचा सिम्बॉल मागच्या वेळेला बघितलेला होता, तर हा जो पिरॅमिडचा सिम्बॉल आहे गोल्डन पिरॅमिडचा, हा काय करतो, आपले कार्मिक जे काही ब्लॉकेजेस असतील ते क्लिअर करायचं हा काम हा. पिरॅमिड करतो. हा पिरॅमिड इमॅजिन करायचा आहे की तो डोक्यावर अँटी क्लॉकवाईज फिरतोय आणि तो तुमचे सगळी निगेटिव्हिटी, जी नकारात्मकता तुम्हाला कर्माकडून आलेली आहे, आपल्या चांगल्या किंवा वाईट, आपण जे वाईट कर्म केलेले असतील, जे मागच्या जन्मीचे असतील, आपल्याला कळत न कळत आपल्या हातून कोणी दुखवलं गेलं असेल आणि जे कर्म घडले असतील, हे सर्व कार्मिक ज्या काही ब्लॉकेजेस आहेत, ज्या आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करतायत, ते सगळं क्लिअर करण्यासाठी हा पिरॅमिड यूज होतो. ह्या पिरॅमिडचा आपण उपयोग करणार आहोत आणि आपल्याला मग निगेटिव्हिटी पासून दूर राहायला मदत होते. तर हा आहे ग्रँड मास्टरचा पहिला सिम्बॉल आपण जो शिकणार आहोत, क्लिअरिंग सिम्बॉल. क्लिअरिंग सिम्बॉल मध्ये ह्या दोन हाफ सर्कल्स असतात जे बाहेरच्या बाजूला ओपन असतात. आता हा सिम्बॉल कसा काढायचा बघूया. अरे दुसरा नाही आला का, एकच मिनिट. हा सिम्बॉल कसा काढायचा बघूया. तर हा दोन हाफ सर्कल काढायचे असतात, जे चंद्राप्रमाणे हाफ, दोन चंद्र जसे आपण जोडतो, जोडायचं नाहीये सॉरी, दोन तुम्हाला बाहेरच्या बाजूला ओपन असणारे दोन हाफ सर्कल काढायचे आहेत आणि मध्ये ह्या तीन रेषा काढायच्या आहेत. असा हा क्लिअरिंग सिम्बॉल काढायचा आहे. तर हा जो क्लिअरिंग सिम्बॉल आपण जो काय पाहतोय, हे जे सर्कल्स आहेत हे एनर्जी म्हणजे निगेटिव्हिटी काढून टाकणारे सर्कल्स आहेत. तुम्हाला हा सिम्बॉल तुम्ही हाताने ड्रॉ करू शकता, दोन बोटांनी ड्रॉ करू शकता, असा असा आणि तीन लाईन, किंवा तुम्ही पूर्ण पाच बोटाचे असे पाच बोट यूज करून 1, 2, 3, 4, 5 म्हणजे तीन लाईन्स मध्ये मारायच्या. तर तुम्ही हा सिम्बॉल याप्रमाणे जर काढला तर हे दोन सर्कल असतात ते निगेटिव्हिटी क्लिअर करायचं काम करतात, ते बाजूला करतात निगेटिव्हिटी. आणि ह्या ज्या तीन लाईन्स तुम्हाला मध्ये दिसतात ह्या काय करतात की आपल्याला प्रोटेक्शन देतात. ह्या प्रोटेक्शनचा सिम्बॉल आहे. माइंड, बॉडी आणि स्पिरिट ह्याला काय करतात, त्या प्रोटेक्ट करतात. कारण नकारात्मकता निघून गेल्यानंतर कुणीतरी त्याला प्रोटेक्ट पण केलं पाहिजे ना. ज्या वेळेला आपल्या आयुष्यातली नकारात्मकता निघून जाते तर ती परत येऊ नये म्हणून जे प्रोटेक्शन द्यायचं असतं ते काम ह्या तीन लाईन्स करतात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ते माइंड, बॉडी आणि स्पिरिट हा त्या तीन रेषांचा अर्थ आहे. हा आहे क्लिअरिंग सिम्बॉल, निगेटिव्हिटी क्लिअर करण्यासाठी. ह्या आपल्याला सिम्बॉल्स लक्षात ठेवायचा आहे, पाठ करायचा आहे, कारण तुम्हाला ज्या वेळेला मेडिटेशन घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला हा सिम्बॉल इमॅजिन करायचा आहे, स्वतः ड्रॉ करायचा आहे. आता पुढचा आहे सिम्बॉल, हा आहे ऍफर्मेशन सिम्बॉल. हा जो ऍफर्मेशन सिम्बॉल आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये यूज केला जातो. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये यूज केला जातो म्हणजे काय केलं जातं, तर आपल्याला एनर्जी अट्रॅक्ट करायची असते. आपण रोज सकाळी मणिरेखीमध्ये काय आपण मेडिटेशन करतो की आपण शांतपणे बसतो, डोळे बंद करतो, मनाला स्थिर करतो, श्वासांना स्थिर करतो आणि डोळे बंद करून आपण काय करतो, लक्ष देतो की पैसा आपल्याकडे येतोय. आपण स्वतः एक मनी मॅग्नेट आहोत. आपण जे जे सिम्बॉल शिकले ते आपण हातावर ड्रॉ करतो, त्यांना चार्ज, हील अँड प्रोटेक्ट म्हणून आपण ही प्रोसेस करतो, किंवा ते सहस्त्रार चक्रावर ते सगळे सिम्बॉल्स पाहतो. हे आपण काही ना काहीतरी मेडिटेशन मध्ये थोडंफार आपल्या टाइम ऍडजस्टमेंटनुसार तुम्ही करत असता.
म्हणजेच तुम्ही काय करता, डोळे बंद करून ज्या वेळेला तुम्ही एखाद्या एनर्जीला अट्रॅक्ट करता, मग ती पैशाची असू दे, सुखाची असू दे, समृद्धीची असू दे, कोणतीही असू दे, किंवा आपल्याला एखादी वस्तू मालमत्ता मिळणार आहे तर ती आपल्याला मिळालेली आहे, हे ज्या वेळेला आपण इमॅजिन करतो, डोळ्यासमोर पाहतो, त्यावेळेला हा सिम्बॉल तुम्हाला बघायचा आहे. त्यावेळेला हा सिम्बॉल तुम्हाला ड्रॉ केलात तरी चालेल किंवा डोळ्यासमोर आणलात तरी चालेल. ज्या वेळेला आपण अफर्मेशन मनात म्हणतो, जसं आता मी तुम्हाला इथे ऍज अ एक्झाम्पल म्हणून एक अफर्मेशन दिलंय, आय एम फायनली सिक्युअर, म्हणजे मी मी आता पूर्णपणे सुरक्षित आहे. तर हा ज्या वेळेला आपण म्हणू, त्यावेळेला हा सिम्बॉल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे किंवा इमॅजिन करायचा आहे. ज्या वेळेला तुम्ही म्हणाल की मला हवे त्यापेक्षाही प्रचूर मात्रामध्ये धन येत आहे, हवे त्यापेक्षा धन माझ्याकडे येत आहे, असं ज्या वेळेला तुम्ही म्हणाल, त्यावेळेला तुम्हाला हा सिम्बॉल काय करायचा आहे, डोळ्यासमोर बघायचा आहे किंवा तुम्हाला तो ड्रॉ करायचा आहे. तुम्ही इझिली ड्रॉ, 2 सर्कल काढायचे आणि 2 लाईन काढायच्या आहेत. इझिली ड्रॉ होतो, तुमच्या वहीमध्ये तो तुम्ही काढून घ्याल. मी शेअर तर करणार आहे, पण तुम्ही काढून घ्याल. एक सर्कल काढा, त्याला जोडून दुसरं सर्कल काढा, म्हणजे डॉलर आपण असा काढतो, काय करतो आपण, असा डॉलर काढतो. त्या डॉलरचे फक्त सर्कल्स काय आहेत, हे त्याच्यामध्ये जोडलेले पूर्ण केलेले आहेत आणि मध्ये 2 रेषा ओढायच्या आहेत. हे बघा, आता हा सर्कल काढला तर ही पहिली रेष, ही दुसरी रेष. तर हा आहे अफर्मेशन सिम्बॉल. कोणतीही पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हा सिम्बॉल डोळ्यासमोर बघायचा आहे किंवा तो ड्रॉ करायचा आहे. आलं लक्षात? असा आहे हा अफर्मेशन सिम्बॉल. तुम्हाला जी अटेनमेंट मिळणार आहे ती ह्याच सिम्बॉलची मिळणार आहे. पैसा तर आपल्या सगळ्यांना पाहिजे, आनंद तर सगळ्यांना पाहिजे, तर तुम्ही रोज सकाळी ज्यावेळेला मेडिटेशनला बसाल त्यावेळेला हा सिम्बॉलचा उपयोग करून बघा. आपण केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की चिन्ह काम करतात का नाही. तर हा आहे मणिरेखीचा महत्वाचा सिम्बॉल, ग्रँड मास्टर सिम्बॉल. हा इझी नाहीये ड्रॉ करायला, म्हणून तो फक्त इमॅजिन करायचा आहे. ह्या सिम्बॉल काय असतो, तर एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये ती स्प्रिंग आहे आणि त्याच्यावर तो ऍटचं चिन्ह दाखवलेलं आहे. असा हा सिम्बॉल आहे. तर ही जी स्प्रिंग असते ती महत्वाची असते आपल्यासाठी, कारण ती आपल्याला इमॅजिन करायची असते. आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, आपल्याला मनी मॅग्नेट बनवण्यामध्ये हा सिम्बॉल जास्त काम करतो. हा मनी मॅग्नेट म्हणून काम करतो. हा सिम्बॉल आपल्या मनातल्या मनात समोर बघायचा आहे किंवा मनातल्या मनात ड्रॉ करायचा आहे. आणि त्याची जी कॉईल असते त्याच्या बॉटमला जाऊन तुमची काय इच्छा जे काय असेल ती मनात आणायची आहे आणि ती स्प्रिंग प्रमाणे वर आलेली आहे, म्हणजे ती अपला गेलेली आहे असं इमॅजिन करावं लागतं. हे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही तुमचं मेडिटेशन घेणार आहे, ज्यावेळेला आपण सिम्बॉल्स ऍक्टिव्हेट करणार आहे, त्याच्यानंतर एक मेडिटेशन असणार आहे, तर त्यावेळेला हे घेतलं जाणार आहे. असा आहे हा ग्रँड मास्टरचा सिम्बॉल. आता मी तुम्हाला ह्या सिम्बॉल्सच्या ऐवजी जास्तीचे सिम्बॉल्स जे काही शिकवतीये, हे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवा न शिकवा ती तुमची मर्जी, पण हे तुम्हाला माहिती असावेत की हे सुद्धा सिम्बॉल्स हे समृद्धीचे सिम्बॉल्स आहेत. आणि ही जी चिन्ह आहेत ही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर का वापरलीत वेगवेगळ्या ठिकाणी, तर तुमच्या आयुष्यात समृद्धी येऊ शकते. म्हणून हे हे सिम्बॉल मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत की जे तुम्हाला माहिती हवेत. तुम्ही विद्यार्थ्यांना द्यावेच असे नाही. हे पहिले फक्त हे एवढेच सिम्बॉल तुम्ही विद्यार्थ्यांना द्यावे लागतात: ग्रँड मास्टर सिम्बॉल, अफर्मेशन सिम्बॉल आणि क्लिअरिंग सिम्बॉल. तर बाकीचे हे जे आहेत, वसुधा आहे, हे बाकी अफर्मेशनचं हे ना, हे सगळे झीबू सिम्बॉल्स आहेत. हे तुमची इच्छा असेल तर तुम्ही द्या, अन्यथा तुम्ही नाही दिले तरी चालतात. तर हा जो वसुधा सिम्बॉल आहे, हा संपत्ती, विपुलता, समृद्धीला आकर्षित करण्यासाठी हा सिम्बल वापरला जातो. ह्याचं स्वरूप स्वस्तिकचं असतं. हा बघा, आपल्याला हा स्वस्तिक दिसतो. हा कसा काढायचा इथं दिलेला आहे. ओके, एक
दोन, तीन. बघा माझा ॲरो फिरतोय, तुम्हाला दिसत असेल. एक, दोन, तीन. हा, चार इथं आहे, वर आहे. चार, पाच, सहा. दोन पूर्ण स्वस्तिक काढून झालं. आता आपल्याला ते सगळे जोडायचेत एकमेकाला. तर इथे सहा आहे. तर सात कुठे आहे बघा. सात कुठेतरी सापडेल तुम्हाला. हा, नऊ आहे. दहा आहे. अकरा, चार. हा, आठ आहे. चार, पाच, सहा, सात कुठे गेलं. सहा, सात. एकच मिनिट. मला नाही दिसत आहे. सात इथं जायचंय बस. सात. हा, तेरा आहे ना, तर तेरा, बारा, तेरा, नाही. सहा, सात. हा, आठ, नऊ, दहा, अकरा. हा, बारा येतो. हे जे तेरा आहे ना, तिथं बारा येतो. बारा, तेरा. आणि हा 14. 14 येतो. त्यांनी सात आकडा हा लिहिलेला नाहीये इथे, कुठे दिसत नाहीये. तर तो सात जो आकडा राहिलेला आहे तो इकडे येतो, इथे. इथे. चार, अकरा. हे आठ इथं आहे. सहा, सात. नाही, सात इथे येईल. एकच मिनिट. हा सिम्बॉल का मी दुसरा घेतला माझ्याकडचा. ओके, ठीक आहे. चार, पाच. इकडून लक्ष द्या. मी तुम्हाला हे स्ट्रोक ह्याच्यावर पाठवून देईल. तर हा वसुधा सिम्बॉल आहे. तर काढताना हा असा काढूया. एकच मिनिट. मी पेन्सिल घेतलीये. हा, एक, दोन, तीन. इथे येतो हा. चार, पाच, सहा. ओके. आणि मग हे जोडलं जातं. सात, आठ, नऊ, दहा. आता जरा माझं ड्रॉइंग इतकं खास नाहीये, त्यामुळे तुम्हाला कळणार नाही, पण इट्स ओके. आणि मग इथं यायचं. पहिला हा सर्कल. मग तुम्हाला येईल तो हा सर्कल. पेन्सिल जरा छोटी घ्यायला हवी. 3.5 सर्कल्स आहेत हे. याप्रमाणे. मी परत एकदा ना ड्रॉ करेल मी पेनच्या आहे ना, आणि मी तुम्हाला पाठवून देईल ग्रुपवर. तर हा आहे वसुधा सिंबॉल. वसुधा सिंबॉल. तर हे आहे. हे ना सकारात्मकतेसाठी खूप प्रसिद्ध आहे हा सिंबॉल. पहा, पारंपरिक सिंबॉल आहे, सकारात्मकतेशी संबंधित आहे. शुभ, जे काही आपल्या घरात शुभ असेल तर हा सिंबॉल ड्रॉवर मध्ये ठेवू शकता. तुमचे काच असते ना टेबलची, त्याच्या खाली तुम्ही हा सिंबल प्रिंट काढून लावू शकता. तुम्हाला काढायची गरज नाहीये, तुम्ही याची प्रिंट आउट काढू शकता. आणि तीही रेड कलर मध्येच काढायची. लक्षात घ्या. आणि हा काढत असताना रेड कलर मध्ये काढायचा. रेड किंवा डार्क ब्राऊन असं, म्हणजे डार्क रेड कलर असतो ना त्याच्यामध्ये. आणि मग तो सिम्बल्स तुम्ही जिथं जिथं तुमचे पैशाचं म्हणजे लॉकर असेल, तुमची पर्स असेल, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर हा जो वसुधा सिम्बॉल आहे, हा हा ना यूज कसा करायचा. तर हा यूज करत असताना तुम्ही हा सिम्बॉल मेडिटेशन मध्ये, मॅनिफेस्टेशन मध्ये हा व्हिज्युअलाइज करू शकता. म्हणजे तुम्ही मेडिटेशनला बसला आणि तुम्ही आता पैसे तुमच्याकडे येत आहेत हे जर तुम्ही व्हिज्युअलाइज करत असाल, किंवा एखादा व्यक्ती तुमचे पैसे देणार आहे आणि तो तुमच्याकडे
पैसे घेऊन आलाय तुमच्या दारामध्ये असं जर तुम्ही व्हिज्युअलाइज करत असाल तर त्यावेळेला हा सिम्बॉल तुम्हाला डोळ्यासमोर बघायचा आहे. हा सिम्बॉल तुमची एनर्जी, फायनान्शियल एनर्जीची ताकद वाढवतो. ॲफर्मेशन्स ज्या वेळेला तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल किंवा लिहित असाल त्यावेळेला तुम्ही हा सिम्बॉल डोळ्यासमोर पहा, इमॅजिन करा. एनर्जी हिलिंग करत असाल, तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंट असतील, वॅलेट्स असतील, विजन बोर्ड असेल, त्याला ज्यावेळेला तुम्ही हिलिंग करताय, तुम्ही रेकी वापरताय, तुम्ही हिलिंग करायला लाय, तुम्ही हात हात केलेत त्या पैशांच्या कप्प्याकडे, किंवा एखादं डॉक्युमेंट तुम्ही आता कुठेतरी सबमिट करणार आहात आणि त्यातून तुम्हाला खूप सारं प्रॉफिट आहे, तर त्याला ज्यावेळेला तुम्ही हिलिंग कराल त्यावेळेला तुम्हाला हा सिम्बॉल त्याच्यावर इमॅजिन करायचा आहे. चक्रा हिलिंगच्या वेळेला सुद्धा हा हा सिम्बॉल वापरला जातो. आता चक्र हिलिंग करायचं म्हणजे काय करायचं, जसं जर तू रेकी झालं असेल कुणाचं तर माहिती असेल की आपल्या प्रत्येक चक्रावर आपण तो जो चौकुरे असेल तो सिम्बॉल टाकतो आणि काय करतो, शुद्ध करून घेतो. बरोबर आहे, तिथली एनर्जी काय करतो, शुद्ध करतो. तसंच मूलाधार चक्राला जर का तुम्हाला हील करायचं असेल, कारण मूलाधार चक्र हे संपत्तीशी कनेक्टेड आहे, फायनान्शियल सिक्युरिटीशी कनेक्टेड आहे. मग त्यावेळेला काय करायचं, तर हा सिम्बल, वसुधा सिम्बॉल, त्याच्यावर तुम्ही इमॅजिन करायचं आहे मूलाधार चक्रावर. आणि मग तुम्ही असं मनात आणायचंय की नाही, ही एनर्जी, माझी एनर्जी वाढतीये, माझ्याकडे येणारा पैशाचा फ्लो भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. हे तुम्ही इमॅजिन करायचंय आणि त्यावेळेला हा सिम्बॉल तुम्हाला डोळ्यासमोर पाहायचा आहे. हे आहेत झिबू सिम्बॉल. तर हे अबंडन्सचे सिम्बॉल आहेत. हे ज्या वेळेला सिम्बॉल तुम्ही काढता त्यावेळेला हा जो आहे इकडचा, हा पण अनलिमिटेड अबंडन्सचा सिम्बॉल आहे. तर हा काढत असताना हा इकडून इकडे यायचा आहे. सॉरी, नाही, एकच मिनिट, तिरकं येतंय सगळं. हा कसा काढायचा आहे बघा. आणि इथे या 3 लाईन्स. हा पण असाच आहे. हा हा पण अबंडन्सचा सिम्बल आहे. मॅनिफेस्टेशनसाठी, अबंडन्ससाठी वापरला जातो. हा असा करा. लक्षात आलं, हा सिम्बल कसे काढायचे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. परत एकदा मी त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून मी टाकेल ग्रुपवर. हे आहेत, हे आपल्या आयुष्यामध्ये धन, समृद्धी टिकून राहण्यासाठी, आपली कामं पूर्ण होण्यासाठी हे हे अबंडन्सचे सिम्बॉल वापरले जातात. हे सिम्बल तुम्ही प्रिंटआउट काढून काचेच्या खाली ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता, स्वतःच्या घरामध्ये जिथे तुम्ही पैसा ठेवलेला आहात, जो लॉकर आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे सिम्बल्स वापरू शकता. किंवा तुमची एखादी, आपण म्हणतो ना, वही असते की ज्याच्यामध्ये आपण हिशोब लिहून ठेवत असतो, किंवा काहीतरी पैशाची आवक किती झाली असं जर लिहून ठेवत असतो, काही रजिस्टर असू दे कशावर, तर तुम्ही हे सिम्बल्स त्याच्यावर वापरू शकता अबंडन्स. किंवा आपण ज्या वेळेला ह्याचं कार्ड देतो, हे जे कार्ड आहे इथे तुम्हाला कळेल, एकच मिनिट, ज्यांना समृद्धी शक्तिपातचे क्लासेस घ्यायचे आहेत त्यांनी बघा, समृद्धी शक्तिपात तुम्ही क्लास घेऊ शकता याच्यानंतर. तर हा इथे बघा, हा आहे झिगो सिम्बॉल आहे, हा हेल्थचा आहे. हा जो आहे हा हेल्थचा आहे. तर आपल्याला शेवटी कसं आहे, नुसतंच पैसा असून चालत नाही, तर आपल्याला हेल्थ पण आहे पाहिजे. कारण जो पैसा आपल्याकडे येतो त्याचा उपभोग पण घेता आला पाहिजे ना. तर म्हणून हा इथे आहे प्रेमाचा सिम्बॉल आणि इथे आहे हेल्थचा सिम्बॉल, की जेणेकरून कुटुंबामध्ये प्रेम कायम वृद्धिंगत व्हावं. आणि हा जो हेल्थचा सिम्बॉल आहे, हा आपल्या कुटुंबाला चांगली हेल्थ देण्यासाठी काम करतो, की जेणेकरून आपला येणारा पैशाला स्टॅबिलिटी मिळते, आपला येणारा पैसा स्थिर राहतो, तो खर्च होत नाही कुठे. तर हा जो आहे, हा इकडचा जो हेल्थचा सिम्बॉल आहे, हा कसा काढायचा बघा.
इकडनं. मला ना ह्याची सवय नाहीये खूप सारी. मी उभा काढतेय का? त्याप्रमाणे काढलं जातं. हा खूप त्यांनी हा दाखवताना हा वेगळ्या पद्धतीने दाखवला जातो. आपण काढताना सिंपल प्रकारे काढतो, पण तुम्ही हा काढताना हा हे बघा, हा इकडून सुरू होतो. मी जसा काढला तसाच, फक्त मी तुम्हाला उभा काढून दाखवला. हा इकडे जातो, वर वर गेला की हा खाली येतो इकडे, आणि पुन्हा हा फिरून इकडे ज्या वेळेला येतो ना, मी जरा लांब लांब काढून दाखवलं तुम्हाला, त्यावेळेला हा इथे हा गोल होतो तयार असा. आलं का लक्षात? मी हा त्यांनी उभा काढलाय, तर तुम्ही जर तुम्हाला काढायचा तर तुम्ही असाही काढू शकता. ह्याला ह्याला चिटकून असा येईल तो, आणि मग असा करून हा असं. आता मग हे त्याच्या पेन्सिलचा साईज कमी करूया थोडासा, म्हणजे आपल्याला जमेल. हा पहिला स्ट्रोक. हा, आता आता कळेल तुम्हाला. हा दुसरा स्ट्रोक. हे तुम्ही खाली आलात. हा, असा करून इकडे आलात. हा, कर. हा आहे हेल्थचा सिम्बॉल आहे, हे झिगो सिम्बॉलचं. माझ्या मते ज्यांनी कोणी रेकी शिकली असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये शिकलेले असतील. आणि हा आहे लवचा सिम्बॉल. आपल्याला समृद्धीमध्ये हे सगळे सिम्बॉल्स लागतात, कारण आपल्याला नुसताच पैसा असून चालत नाही. आपल्याला गरज असते ती प्रेमाची सुद्धा असते. कुटुंबामध्ये सुद्धा प्रेम पाहिजे. हा हार्ट, थोडस हार्ट शेप आहे. 1, 2. मग इथे गोल काढायचे. 1, 2, 3. हे डॉट्स आहेत. याप्रमाणे हा आहे. अबंडन्सचा मी दाखवलं तुम्हाला. हा जो आहे हा अबंडन्सचा सिम्बॉल आहे. हा कसा काढायचा आपण बघितलं. तर हे तुम्हाला कशासाठी युज होतं? हे तुम्हाला समृद्धी शक्तिपथाला युज होणार आहे. तुम्हाला हे कार्ड तुम्ही समृद्धी शक्तिपथा दिवशी तुम्ही दुसऱ्यांना शिकवणार आहे हे, की हे आदल्या दिवशी प्रिंटआउट काढून आणा, आणि मग ती प्रिंटआउट तुम्ही समोर ठेवायची समृद्धी शक्तिपथा दिवशी. आणि मग त्या दिवशी तुम्ही तुम्ही जे हिलिंग कराल, तुम्ही जे त्यांना त्यांना शिकवायचं नाहीये काहीच, फक्त तुम्हाला काय करायचंय की हे सगळं मटेरियल त्यांना द्यायचं. एक चेक असतो, हे असतं, आणि हे कार्ड्स त्यांना त्यांना लॅमिनेट करून आणायला सांगायचे. त्यांना जर गिफ्ट द्यायचे असतील तर तेवढे ते आणायला सांगायचे. समोर सगळं मांडायचं, आणि मग तुम्ही शक्तिपात द्यायचा. तुम्ही त्यांना काहीही सांगायचं नाहीये, फक्त त्यांचं मेडिटेशन घ्यायचंय, आणि तुम्ही त्यामध्ये सिम्बल्स यूज करायचे असतात. जे रेकीचे आहेत त्यांना माहित असेल की सिम्बल्स वापरायचे असतात त्याच्यामध्ये. आणि मग तो तुम्ही ते जे एनर्जी बॉल टाकतं, तर आपण शेवटी पण बघू ते कसं करायचं ते. तर त्यामुळे काय होतं, त्यांच्या आयुष्यामधल्या समृद्धीच्या ऊर्जा तुम्हाला जाग्या करायच्या, कार्यरत करायच्या, त्यांना ऍक्टिव्हेट करायचंय. प्रश्न असतील मनात तर लगेच लिहून ठेवा. पण हा बघितला, हा सिम्बॉल बघितला, वसुधा बघितला, आणि हे दोन्ही अबॅन्डन्सचे बघितले. हे बघा,
हे मी तुम्हाला फक्त कळावं ना म्हणून मी हे मला जे सापडलं ते मी तुम्हाला समजेल म्हणून मी तुम्हाला हे डाउनलोड करून ठेवलं. तर हे अल्टिमेट अनलिमिटेड अबंडन्सचं हे चिन्ह आहे झिगो सिम्बॉलचं. आणि मग ज्यावेळेला तुम्ही हे हा हे चिन्ह काढायचं आणि मग म्हणून त्यांनी हे सेंटेन्स पण दिलंय अफर्मेटिव्ह. आय एम कनेक्टेड टू द एंडलेस अबंडन्स ऑफ द युनिवर्स. तुम्ही हे म्हणून तुम्ही हे म्हणून किंवा ज्या एका पेजवर तुम्ही जे हे लिहिलेलं आहे अफर्मेशन तिथं हा सिम्बॉल वापरू शकता. आणि हे तुम्ही जपून ठेवू शकता. किंवा रेकीच्या माणसानी तुम्ही ज्या वेळेला रेकीची पहिल्या सुरुवातीपासून चौपुरे वापरता मग बाकी सगळे सिम्बॉल्स वापरतात त्याच्यात मध्ये हा जिबू सिम्बॉल्स वापरायचा असतो. मग ते तुम्ही कशासाठी हिलिंग करता त्याच्यावर डिपेंड असतं. हेल्थसाठी असेल तर हेल्थचा झिंबू सिम्बॉल वापरा. जर का तुम्ही ह्याच्यासाठी असाल अबॅन्डन्ससाठी असेल तर अबॅन्डन्सचा वापरा. दुसरे आणखी बरेच प्रॉब्लेम्स आहेत प्रेमाच्या संदर्भातल्या काही अडचणी असेल तर प्रेमाचा वापरा. या प्रकारे हे सिम्बल्स वापरायचे असतात. आता हे जे सिम्बल्स आहेत हे कुठल्याही क्रिस्टलवर ज्वेलरीवर बऱ्यापैकी काढलेले असतात आणि मग ते तुम्ही तुमच्या घरी वापरू शकता. जसं गळ्यातल्या पेंडल्सवर सुद्धा तुम्हाला हा अबंडन्सचा सिम्बॉल दिसेल. आपले जे टंबेल्स असतात त्या टंबेल्सवर सुद्धा दिसेल. आणि तो काय आहे ग्रीन अव्हेंच्युअरचा पिरॅमिड आहे आणि त्याच्यावर त्यांनी ते सगळे सिम्बॉल्स काढलेत. ते ते जे आहे हे साईडचं लक्ष्मी यंत्र आहे. लक्ष्मी यंत्र आपण बघतो ना तर त्यांनी ते जरा वेगळ्या प्रकारे काढलंय. पण ते असं ते वेगवेगळं दिसेल तुम्हाला. त्या पलीकडच्या बाजूला वेगळे वेगळे सिम्बॉल्स असतील. तर असं हे सिम्बल्स वेगवेगळ्या ज्वेलरीवर क्रिस्टल्सवर काढलेले असतात की ते तुमच्या आयुष्यातल्या ऊर्जा वाढवायचं त्यांना ताकद द्यायचं काम हे सिम्बल्स ही चिन्हे करतात. आता इथे पण दिसेल बघा तुम्हाला झिगू मध्ये सक्सेस सिम्बॉल्स एक असतो त्याच्यामध्ये ही एक सिंगल लाईन असते आणि त्याला दोन छोट्या रेषा असतात. अशी असते. हा जो आहे ना सक्सेसचा सिम्बॉल तो असा असतो. ही सरळ रेष एक दोन असा असतो मग. तर तुम्हाला हे जे आहेत हे वेगवेगळे हे टंबेल्स आहेत. हा आहे रोजकॉटचा, हा ग्रीन अव्हेंचरचा, हा सिट्रीन आहे. हा पण माझ्या मते ग्रीन अव्हेंचर आहे का ब्लॅक टर्मिलाईन आहे मला आता समजत नाहीये त्याच्यात. पण हा पण ग्रीन अव्हेंचर शक्यतो पैशाच्या संदर्भातले असतात ते ग्रीन वर असतात. ही लक्ष्मी माता आहे आणि हे गणेशजी भगवान आहे. तर हे हे वापरतात लोक. बरीच लोक आयुष्यातली समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी हे वापरलं जातं. कारण हे जर का क्रिस्टल घरात असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी येण्यास मदत होते. तर हा जो आहे हा आहे सक्सेसचा सिम्बल. पॉझिटिव्ह फायनान्शियल ग्रोथसाठी करिअरसाठी हा वापरला जातो. करिअरसाठी म्हणजे जर का आपण जॉबला चाललोय तर सोबत हे जर का आपण एक टंबेल आपण ठेवला तो पर्समध्ये मावतो. तर तो ठेवला तर मदत होते. फायनान्शियल ग्रोथसाठी मदत होते. म्हणून हा सक्सेसचा सिम्बॉल मणी रेकी ग्रँड मास्टर मध्ये शिकवला जातो. ग्रॅटिट्यूड सिम्बॉल. हा जो ग्रॅटिट्यूड सिम्बॉल आहे हा पुढे आहे दाखव. सॉरी. हा आहे ग्रॅटिट्यूड. तर हा सिंबल काय करतो लक्षात घ्या. हा फायनान्शियल ब्लेसिंग्स द्यायचं काम करतो. म्हणजे आपण काय करतो ज्या वेळेला तुम्ही तुमच्या केलेल्या काही कार्मिक गोष्टींची क्षमा मागायची असते. आभार मानायचे असतात. कुणाच्या तरी क्षमा मागायची आहे कुणाच्या तरी तुम्हाला आभार मानायचे. तर समजा एखाद्या व्यक्तीनं तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं काम केलं असेल आणि तुम्हाला ग्रॅटिट्यूड दाखवायचा आहे तर तुम्ही हा सिंबल काढू शकता. हे फक्त तुम्हाला असं सर्कल काढायचंय आणि खाली तो हुक सारखा आकार काढायचा आणि तीन डॉट द्यायचे. तीन डॉट महत्वाचे आहेत. सर्कल काढायचंय. ह्याला खाली हा हुक सारखा आकार हुक सारखा आकार करायचा आणि इथे तीन डॉट आहेत.
एक मोठा, एक त्याच्यापेक्षा छोटा, एक छोटा. हा आहे ग्रॅटिट्यूड सिम्बल. हा जो ग्रॅटिट्यूडचा सिम्बल आहे हा हवाई म्हणून एक जी जमात आहे, जे लोक आहेत, ते त्यांच्या ट्रॅडिशनली हा सिम्बल वापरतात ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी. आपण एखाद्याचे आभार व्यक्त करतो ना, त्यासाठी ते हा सिम्बल वापरतात. आणि अशी प्रचिती आहे की हा सिम्बल सगळं म्हणजे आपण इतके आभार मानल्यामुळं किंवा आपण दुसऱ्याचे पदोपदी आभार मानल्यामुळं ते बरेच सारे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात. आणि त्या ब्लेसिंग्समुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉस्पेरिटी येते किंवा अबंडन्स तुमच्या आयुष्यामध्ये टिकून राहतो, येतो, एंट्री करतो तुमच्या ह्याच्यामध्ये. म्हणून हा ग्रॅटिट्यूडचा सिम्बल आहे की जो तुम्हाला बऱ्याच वेळेला, ज्यावेळेला तुम्ही कोणाचे तरी आभार मानता, मेडिटेशन स्टेजमध्ये बसता, त्यावेळेला तुम्हाला तो पाहायचा आणि प्रॉस्पेरिटीला अट्रॅक्ट करायचं. केलं. Slide. ह्याचा जर का तुम्हाला फोटो काढून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. मोठं आहे, दिसतंय का बघा तुम्हाला? हे मी तुम्हाला ते आता सांगितलं ना की ते सापासारखे दिसतात म्हणून, तर कसं असतं, तो जो ग्रॅटिट्यूडचा सिम्बॉल आहे हा सापासारखा दिसतो, बरोबर आहे? तो असा गोल साप जसा वेटोळी करून बसतो, तर तसा आहे. तर तो, त्याला तीन वर्तुळाकार ठिपके तुम्हाला कडेला तिथं दिसतात, डॉट्स दिसतात ना, ते तळाशी असलेला तिसरा भाग दिसतो. तर ते हवाई म्हणून जी काही संस्कृती आहे त्याच्यामध्ये त्याला खूप महत्व आहे. आणि हा कृतज्ञता दर्शवण्यासाठी हा सिंबल वापरला जातो. तर असं आहे हे सिम्बल्सचं जग. पूजा, ते तुम्हाला दिसत नव्हती स्क्रीन? हॅलो? स्क्रीन. मोबाईल चार्ज नव्हता ना, आ त्यामुळे जरा प्रॉब्लेम होते मला. काय झालं? मोबाईल चार्ज नसल्यामुळे प्रॉब्लेम होते थोडं. पण स्क्रीन मोबाईल दिसत चार्ज होती ना? नाहीये ना. हम्म. स्क्रीन दिसत होती ना? हो, दिसत होते मला, सगळेच दिसले मला चिन्ह सगळे. सिम्बल दिसले ना क्लिअर दिसली सगळे? चिन्ह. ओके, हा तेच म्हणलं. ओके, मग हो. मी मला वाटलं की तुम्हाला दिसले नाहीत की काय, कारण म्हणलं तुम्ही आशा नाही नाही, बसलेल्या होतात ना, तर मग मला असं वाटलं की अरे तुम्हाला दिसले ड्रॉ नाही. केले सगळे ना, ड्रॉ करत होते. ड्रॉ ओके. करत नाही होते. नाही, ड्रॉ करायलाच पाहिजेत, कारण ते ना ज्या वेळेला तुम्हाला मेडिटेशनला आम्ही बसायला सांगतो त्यावेळेला ते तुम्हाला पाहावे लागतात. मग तो जो बरोबर. म्हणजे तो ऍट लिहिलेला जो स्प्रिंगचा सिम्बॉल आहे तो तुम्हाला बघावा लागतो, तो तुम्हाला इमॅजिन करावा लागतो. तसं आहे त्याचं. त्यामुळे तुम्हाला ते सिम्बॉल्स बघायचे. आपला क्लास ह्या आठवड्यामध्ये हम्म, 3 दिवस, म्हणजे आता आज दुसरा दिवस, हम्म, उद्याचा एक दिवस असेल, पुढच्या आठवड्यामध्ये 3 दिवस असेल. पण शेवटचे जे हम्म, 2 लेक्चर्स असतील ते फक्त तुम्हाला तुमचा सेटअप कसा करायचा, म्हणजे बिझनेस कसा सेटअप करायचा, आपण व्हॉट्सअपचं जे हम्म, काही तुम्ही ग्रुप करणार आहेत ते कसे करायचे. परत तुम्हाला हे बघायचंय की तुम्ही फेसबुकला गेलात तर तुम्ही स्वतःचं अकाउंट काढलं की ते ते कसं सेट करायचंय. तर हे जे प्रश्न आहेत ना ते तुम्ही काढून ठेवा. तुम्ही जे काही आहात ते मी ग्रुपवर पण हम्म, मेसेज टाकेल, पण तुम्ही ते प्रश्न काढून ठेवाल आणि मी तुम्हाला ते त्या दिवशी शिकवेल शेवटच्या 2 लेक्चर्सना. हा जो आहे ह्याचा सिलेबस कमी आहे, फक्त अट्युनमेंट प्रोसेस ही खूप महत्वाची असते याच्यामध्ये. आणि तुम्ही काम करायला सुरू करणं आपल्या अडचणींवर आणि इतरांच्याही अडचणींवर. आता तुम्ही उद्याची अटोनमेंट झाली की तुम्ही दुसऱ्यांचं हिलिंग घेऊ शकता. तुम्ही कोणी तुमच्याकडे आलं की मला हिलिंग करून द्या, हा, माझ्या घरामध्ये असे असे प्रॉब्लेम्स आहेत, तर तुमच्याकडे जर का रोज स्कॉट्स असतील, तुमच्याकडे जर का हे पायराईट असेल, कुबेर स्टोन असेल, तर त्याचा उपयोग करून तुम्ही ग्रीड लावू शकता. मग तुम्ही हिलिंग ओके. करू शकता. हिलिंग तर तुम्ही अगोदरही करू शकत होता, पण आत्ताचं हिलिंग तुमचं स्ट्रॉंग असेल कारण तुमच्याकडे एक्स्ट्रा सिम्बॉल्स असतील. हे जे आपण पाहिले हे हम्म, एक्स्ट्राचे सिम्बॉल्स यूज करून तुम्ही हिलिंग करून देऊ शकता. आणि प्रयत्न करा
घ्या. मी काल सांगितलंय तसं तुम्ही स्वतःचे रेट फिक्स करा. मी शेवटच्या दिवशी तुम्हाला विचारेल की तुम्ही काय विचार केला ह्या 6 सेशन्स मध्ये, की आपल्याला काय करायचंय, आपण कितपत काम करणार आहोत ह्या सगळ्यावर. तुम्ही तुमची फीस कशी ऍडजस्ट करणार आहात, तुमच्या डोक्यात काय प्रश्न चालू आहेत, की मी 1-to-1 सेशन घेऊ का, मी कॉमन सेशन घेऊ का, मी ऑनलाईन घेऊ का, मी ऑफलाईन घेऊ. तुम्ही तुमचे विषय माझ्याशी डिस्कस करणार आहात, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आणि जर का तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम असेल पूजाताई, तर तुम्ही मला वेगळं टायमिंग हो. सुचवू शकता, किंवा तुम्ही आता बरेच जण असतात ते रेकॉर्डिंग बघतात, तर तुम्ही मला सुचवू शकता की ताई आज माझ्याकडे नाहीये, नेट नाहीये, आणि तुम्ही हे सेशन जरा पुढे घ्याल का. तुम्ही म्हणजे तुम्ही मला सांगू आज शकता. मंडे आहे ना, मंडेला असतो प्रॉब्लेम. हा. हम्म. कधी कधी कसं होतं, आता इंडियात पाऊस असेल तर आज मला मंडे. कळत नाही ना इथं, मग ते मला जोपर्यंत म्हणजे आता तुमच्या एरियात किती पाऊस पडतोय ह्याचा अंदाज नसतो, काही काही ठिकाणी लाईट पण नाहीये, हाही इश्यू असतो. तर त्याप्रमाणे तुम्ही हो. मला सांगाल. हे तुम्हाला सगळं कळलं. आज मी लेवल 1 ओके. लेवल 2च्या नोट्स पाठवून देते, त्या सुद्धा वाचायला सुरू कराल. मी मराठीमध्ये केलेल्या आहेत, स्टेफनी ब्रेल यांनी सगळं इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे. मी तुम्हाला त्या नोट्स मराठीमध्ये कन्वर्ट करून दिलेल्या आहेत. जर का त्याच्यामध्ये तुम्हाला काही कुठेतरी त्रुटी सापडली तर प्लीज मला पण तसं सांगून द्याल ग्रुपवर किंवा पर्सनलवर, की असं असं इथं असं हे सेंटेन्स असं असं वाटतंय. तर मग आपल्याला त्यात चेंजेस करता येतील. मी पण चेक केलेलं आहे, पण तरी कसं असतंय, प्रत्येक चालेल. दोघा ठिकाणी वाचलं की फरक कळतो ना. ओके. तर ओके. हे सिम्बल्स जास्तीत जास्त वेळा काढून बघा. आणि ते पेपर्स जे आहेत, हे पेपर्स कुठेही टाकू नका. वाटलं तर ते नंतर तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करून झालं की ते बाजूला ठेवा. ते प्रॅक्टिस करून झाल्यानंतर मग एखाद्या पाण्याच्या बादलीत किंवा ह्याच्यात भिजून, वाटलं तर झाडाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा पाण्यात सोडायचे असतात. ऍक्च्युली नियमाप्रमाणे आपण जे सिम्बल्सचं प्रॅक्टिस करतो ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचे असतात. आणि हम्म. ज्याला कुठलाही सिंबल सिद्ध करायचा असेल त्यानं तो साधारण मिनिमम, एकतर सांगतात 21 वेळा काढा म्हणून, पण तुम्ही जर 108 वेळा काढला तर अच्छा. बेटर. जर तुम्हाला ड्रॉ करून सिद्ध हा. करायचं असेल. जर का तुम्ही इमॅजिन करून बरोबर, करताय, तर तुम्ही आम्हाला तेच आहे. मेडिटेशन स्टेजला बसून तो इमॅजिन करून करून करून, रोज इमॅजिन करून तो तुमचा सिद्ध होऊन जाईल. आणि आपण ह्या सगळ्या हम्म. सिम्बॉल्सचं जे महत्वाचे सिम्बॉल्स आहेत ते आपण नंतर बसणार आहे, आणि आपलं ज्यावेळेला अट्युनमेंट प्रोसेस होईल त्याच्यानंतर आपण ते सिद्ध करणार आहोत. ओके. चालेल. तर उद्या सकाळी 6 ओके. वाजता पूजाताई रेडी राहायचंय, आणि उद्या सकाळी 6 वाजता